आहे असा GR अध्यादेश काढून लगेच अंमलबजावणी करावी ही तुमची पहिली मागणी होती। त्यासाठी आता ही मागणी आणि ही मागणी आपण एकत्र वाचायला पाहिजे। आता ही तुमची मागणी जी होती ती गव्हर्नमेंट गॅझेटियर्सवरती तुमची ही नाही असं तुमचं म्हणणं नाही ही वेगळं आहे, ती तत्सम जात म्हणून। कारण मराठ्याची समजा यांनी पहिल्यांदा काही माळ्याची जात घातली, नंतर 5-6 घातल्या, आता पोट जात उपजात म्हणून मराठीचे पोटजात कोणी होते त्यांना काय नाही कसं लावलं पोटजात जाण्यासाठी ती तत्सम होती म्हणून तशी आहे म्हणून मराठीचे कुंडीत काहीच फरक नाही ना, तत्सम जाते ना ते। बरं, मग तुमचं असं म्हणणं आहे की हे सरसकट देण्यात आलं त्यासाठी मराठा आणि पोटजात सरसकट शब्द नव्हते, त्यांची पोटजात उपजात हे म्हणून मराठा आणि कुंडी राज्यातलं एकच त्याला घ्यायचं ते घेईन, सरसकट म्हणजे सगळ्याला घ्यावं लागेल। पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जेवढे मराठा आहेत ते सगळे कुणबीच आहेत, मग ज्यांना दाखला घ्यायचा असेल तो दाखला घ्या असं म्हणणं आहे। हो हे डिक्लेरेशन झालं की ज्यांना अर्ज करायचं ते घेतलं। म्हणजे मला जे काही तुमच्या बोलण्यावरनं असं समजतं की जेवढे मराठा आहेत त्यांना कुणबी जाहीर करा आणि ज्यांना कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांनी अर्ज करावा आणि सर्टिफिकेट घ्यावं, ज्यांना घ्यायचं घेणार नाही अशीच तुमची मागणी। हो, पहिलं 96 कोळी वाटतं, पहिलं 92 कोळी वाटतं, ज्याला घ्यायचं ते घेईल, ज्यांना 96 कोळी वाटतं ते घेणार नाही, नको घेणार, काय गरज नाही आपल्याला। पण या मागणी संदर्भात मंत्रिमंडळाचा जो निर्णय झालेला आहे तो मी आपल्याला वाचू दाखवतो की कुणबी जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया वंशावळ समित्यांना मुदत दिलेली आहे। संदीप शिंदे समितीच्या स्थापनेपर्यंत 58 लाख इतक्या कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्या आहेत। राज्यभरात 24/10/23 पासून 10,35,000 इतकी कुणबी प्रमाणपत्र जाहीर करण्यात। आता हे महत्त्वाचं जे मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील कायदा नियम यातील तरतुदी पाहता जातीच्या दाखल्यासाठी व्यक्तीने अर्ज करणे आवश्यक आहे। तसेच कायदा व नियमांमध्ये मान्य केलेले अभिलेख पुरावे सादर करणे आवश्यक आहे। सक्षम अधिकारी पुराव्यांची छाननी करून अर्जदार व्यक्तीस जातीचे दाखले देण्यात येतात। कायद्यास अभिप्रेत केली ही प्रक्रिया पाहता जातीचा दाखला हा व्यक्तीला मिळू शकतो, कोणत्याही एका समाजाला सरसकट जातीचा दर्जा देणे अभिप्रेत नाही। मंत्रिमंडळाचं असं म्हणणं आहे की एखाद्या समाजाला कुणबी डिक्लेअर करता येणार नाही, व्यक्तीला देता येईल, प्रत्येक व्यक्तीला देते आणि त्या व्यक्तीला देण्यासाठी हैदराबाद आणि निजामकालीन गॅझेट्सचा वापर करून त्या नोंदी रेकॉर्डर आणून प्रत्येकाला सर्टिफिकेट देण्यात येईल असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।